दिवसभराच्या बातम्यांच्या सुरुवातीला पाहूयात राज्यातील राजकीय क्षेत्रातल्या 3 मोठ्या बातम्या। निवडणूक आयोगाच्या शिंदे गटाला आणि शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली। या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळेला शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला, ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली। पण त्याच वेळेला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र न्यायालयाने स्पष्ट नकार दिलाय। पहाटेचा शपथविधी शरद पवार यांची खेळी होती का हा प्रश्न मागच्या 3.5 वर्षांपासून राज्याला पडला आणि त्या प्रश्नावर राज्यात नवनवीन ट्विस्ट ऐकायला मिळतात। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केला होता, पण आता हे आरोप करून राऊत स्वतः चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं वरकरणी पाहायला मिळत आहे। केवळ ऐकीव माहितीच्या आधारेच राऊत यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केल्यानं सुपारी प्रकरण राऊत यांच्यावर बुमरँग होण्याची शक्यता आहे। तिकडे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली। यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला, पण ठाकरेंच्या याचिकेची दखल घेतली। केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीसही बजावण्यात आली। ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणीला होकार। निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका, निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र नकार। 2 आठवड्यांनी पुन्हा सुनावणी। निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली। यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास होकार दिला, पण त्याच वेळेला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र स्पष्ट नकार दिलाय। धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव द्यायला स्थगिती देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। ठाकरेंच्या गटाला दिलासा देतानाच याचिकेवर सुनावणी घ्यायला फक्त होकार देण्यात आलाय। सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाणार आहे। 2 आठवडे शिवसेनेकडून व्हीप जारी केला जाणार नाही आणि ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला सांगितलं। ठाकरे आणि शिवसेनेला कोर्ट नोटीस पाठवणार आहे। नोटीसीला उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। तर पक्षाची संपत्ती आणि निधीच्या बद्दल कोणत्याही प्रकारची स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। जो निकाल दिलेला आहे शिंदे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं पूर्ण नेतृत्व करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेही त्यांनी स्थगिती दिली नाहीये। आणि ह्या विषयासंदर्भात माननीय कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना सांगितलं की व्हीप लागू करून डिस्क्वालिफिकेशन करू शकतात अशी एक शक्यता आहे। प्रॉपर्टीच्या बाबतीत पण त्यांनी विषय घेतला आणि जे बँक अकाउंट आहे त्या संदर्भात पण विषय घेतला, पण त्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यात आम्ही कुठलीही स्थगिती आणि कुठलेही इंटरफेअर करू शकत नाहीये। दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या सूचनेमुळे ठाकरे गटाच्या आमदारांची शिवसेनेच्या व्हीपमधून तरी सुटका झाली आहे, कारण या ठाकरेंच्या आमदारांविरोधात व्हीप काढणार नाही असं आश्वासनच शिंदेंच्या शिवसेनेला कोर्टात द्यावं लागलं। दुसरी जी SLP होती, इलेक्शन कमिशनने जे शिंदे गटाला चिन्ह दिलं होतं, शिवसेना नाव दिलं होतं, धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं, त्याच्या विरोधात आम्ही जी न्यायालयामध्ये SLP केली होती याच्यामध्ये न्यायालयाने पुढे 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर रिजाइंडरला आम्हाला 1 आठवडा दिलेला आहे, असे 3 आठवड्याची मुदत दिलेली आहे। तोपर्यंत कुठलीही नोटीस डिस्क्वालिफिकेशनची शिंदे गटातर्फे किंवा कुठल्याही प्रकारची नोटिसेस किंवा कायदेशीर कारवाई काही होऊ शकत नाही, अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्यांच्याकडनं आज घेतलेलं आहे। कोर्टाने देखील आपल्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलेलं आहे। एकंदरीतच ठाकरे गटानं शिवसेना, शिंदे पक्ष आणि धनुष्यबाण यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष थांबता थांबणार नाही असंच दिसतंय। त्यामुळे 2 आठवड्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय होतं
याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पुण्यामध्ये शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. निवडणूक आयोगाचा गैरवापर होत असल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे. शिवसेना ज्यांनी स्थापन केली त्यांच्याऐवजी दुसऱ्यांनाच पक्ष आणि चिन्ह आयोगाने दिलं असं शरद पवार यांचं म्हणणं आहे. कुछ लोगों ने शिकायत की, इलेक्शन कमीशन ने शिकायत की, तो इलेक्शन कमीशन ने अपना निर्णय ले लिया कि ये शिवसेना और उसका सिंबल, जिन्होंने शिवसेना की शुरुआत की, इन लोगों के हाथ में नहीं रहेगी और किसी को हम ले जाएंगे. तिकडे राष्ट्रपती राजवटीचा खरा सूत्रधार कोण याचं उत्तर अजूनही महाराष्ट्राला सापडलेलं नाही. कारण पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांची खेळी होती का असाही प्रश्न मागच्या 3.5 वर्षांपासून राज्याला पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू मिळतंय की काय असं वाटतंय. पण राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का असा प्रश्न विचारून शरद पवार यांनी एक प्रकारे या सगळ्याच्या पाठीमागच्या उत्तराचं सूतोवाच केलंय. तर राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरून उठवण्यात आली असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8 वाजता झालेल्या शपथविधीनं महाविकास आघाडीच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या होत्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्यानं राज्यातच नव्हे तर देशात राजकीय भूकंप आला होता. अजित पवारांनी घेतलेली शपथ शरद पवारांच्या सांगण्यावरूनच घेतली होती का असा प्रश्न विचारला जात होता. मात्र त्याचं उत्तर मिळत नव्हतं. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीविषयी गौप्यस्फोट केला होता. शरद पवारांच्या संमतीनंच सगळं झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. आता शरद पवारांनी ही शपथविधी आणि राष्ट्रपती राजवटीवर भाष्य केलंय. नेमकं तिथं सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती होती. जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एका रात्रीत ही घडामोड घडली. मात्र त्यानंतर शरद पवारांनी पुढच्या 2 दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार 69 तासात गडगडलं होतं. त्यामुळे सत्तेसाठी ही ठरवून केलेली खेळी होती यावर आता शरद पवारांनी शिक्कामोर्तब केल्यानं भाजपनंही कोणताही मुलाहिजा न बाळगता थेट भाष्य केलंय. चांगलं आहे, त्यांनी काही खुलासा केलेला आहे. आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं, याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा. राज्यात गेल्या 3.5 वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या राजकीय खेळी सुरू आहेत आणि त्यामुळेच 3.5 वर्षात राज्यानं 3 सरकारं पाहिली. त्यामुळे या सगळ्या सत्ता बदलामागची खेळी आता नाही तर नंतर कधीही उघड होऊ शकते हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण स्वतः शरद पवारच याचं उत्तर देऊ शकतात असं सगळ्यांनाच वाटतं. पाहूयात काय होतं ते. तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धक्कादायक खुलासा केला. शरद पवार यांना भाजपसोबत युती करायची होती, मात्र त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते. फडणवीस सोडून कुणीही मुख्यमंत्री झालेलं त्यांना मान्य होतं असंही बावनकुळे यांनी म्हटलं. शरद पवारांचा एकमेव अजेंडा होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीसजी होऊ नये. त्यांनाही माहिती होतं की देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यांचा अनुभव त्याला 14 ते 19 आला होता आणि म्हणून आणि फडणवीस मुख्यमंत्री नकोत, बाकी कुणी झालं चालतं. भाजपसोबत युती करायला तयार, पण फडणवीस मुख्यमंत्री नकोत. आणि फडणवीस मुख्यमंत्री जर बाजूला झाले तर भाजपही चालतं. म्हणजे फडणवीस द्वेष हा शरद पवारांचा मूळ अजेंडा आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप जाहीरपणे माध्यमांसमोर केला. एवढंच नाही तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे रीतसर तक्रारही केली. दरम्यान या सगळ्यावर पुराव्यासहित शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांवर शाईफेक करायची अशी चर्चा राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात झाल्याची माहिती सामनाचे सहसंपादक चिंदरकर यांनी दिल्याचा जबाब राऊत यांनी पोलिसात नोंदवला, असं म्हस्के यांचं म्हणणं आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचंही नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. खासदारावरती अशा पद्धतीने आरोप करणं, एखाद्या खासदारावरती जीवे मारण्याची धमकी, म्हणजे तुम्ही त्याला एक मर्डररच्या भूमिकेत एखाद्या खासदाराला तुम्ही बसवता आणि त्यामुळे ॲज अ लोक त्या आमच्या पक्षाचे खासदार आहेत, चुकीच्या पद्धतीने जर लोक त्या चौकटीत तुम्ही बसवत असाल तर तुम्ही सत्यता पडताळली पाहिजे. यासाठी या कॉपीज काढलेल्या आहेत, हे आपल्यासमोर मी दिलेले आहेत. जर खोटे असतील जर खोटे असतील तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. त्यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना आक्रमक होणार असंच दिसतंय. तिकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात शेवटच्या टप्प्यात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. कसब्यातील भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप आणि चिंचवडमधल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. वाकड परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोचं आयोजन केलं होतं. यावेळेला भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले. धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घेतला, व्यापारी मेळावा घेतला, तसंच खेळाडूंच्या मेळाव्याला सुद्धा हजेरी लावली. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. राज्यामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आलं आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्रास कॉपीचे प्रकार राज्यात काही ठिकाणी दिसून आले. याउलट बोर्डानं कालच्या पहिल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांच्या ऐवजी चक्क उत्तरं छापली. या सगळ्या प्रकरणी आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गांभीर्यानं दखल घेतली. पेपरच्या संदर्भात जे काही गोंधळ झाले, जे दोष असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे परभणी आणि यवतमाळमधल्या पेपर फुटी प्रकरणी कडक कारवाई केली जाईल असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. परीक्षार्थींचं आंदोलन पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पुण्यामध्ये जे MPSCचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनावरून आता युवक काँग्रेसमध्येच उभी फूट पडली आहे. कारण शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिल्यानंतर बहुतांश आंदोलनकर्त्यांनी तिथून माघार घेतली. पण युवक काँग्रेसचा एक गट अजूनही आंदोलनावर ठाम आहे. पाहुयात या MPSCच्या आंदोलनात राजकारण नेमकं कसं घुसलंय ते. MPSC आंदोलनात उभी फूट. पवारांच्या भेटीनंतरही एका गटाचं आंदोलन सुरूच. आंदोलनाचे आयोजक बळीराम डोळे यांची माघार. आंदोलनावरून युथ काँग्रेसमध्येच उभी फूट. परीक्षार्थींचा राजकीय वापर. पुण्यामध्ये शरद पवार यांनी MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्र्यांशी परीक्षार्थींचं बोलणं करून दिलं. मात्र यानंतर सुद्धा एक गट आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे.
जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा या गटाचा आहे. आम्हाला राजकीय पक्षाशी काहीही घेणं देणं नाही. आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पवारसाहेबांचा. पवारसाहेबांना आम्ही याआधी भेटलो. पवारसाहेब म्हणले मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी लावतो, स्वागत आहे. ती बैठक मागची लागली नाही. मुख्यमंत्र्यांनी याआधी हे आश्वासन दिलं, उपमुख्यमंत्र्यांनी याआधी आश्वासन दिलं, आयोगानंही दिलं, काहीच झालं नाही. 31 जानेवारीला आंदोलन झालं, नेत्यांची राजकीय वरात निघली, सत्कार सोहळे झाले आणि निर्णय झाला म्हणून जाहीर केलं. पण गेले 20-22 दिवस झालं विद्यार्थ्यांना माहीतच नाही की अभ्यास नेमका कसा करायचा आहे, जुन्या पॅटर्ननुसार करायचा का नवीन. पवारसाहेबांनी विषयात हात घातल्या म्हटल्याने आम्हाला सोपं झालेलं आहे. पण एक विद्यार्थ्यांची मागणी अशी होती, विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की मागच्याही महिन्यात CM साहेबांनी पवारसाहेबांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 4 दिवसात बोलवू. आज 1 महिना 6-7 दिवस झाले तरी काही झालेलं नाही. MPSCच्या आंदोलनात राजकीय घुसखोरीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून आंदोलन केलं. मात्र MPSC आयोग नवा वर्णनात्मक पॅटर्न 2023 पासून लागू करण्यावर ठाम आहे. मात्र विद्यार्थ्यांना पॅटर्न बदलण्यासाठी 2025 पर्यंत मुदतवाढ हवी आहे. वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी येऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी समर्थन देत आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि राजकीय लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवले पाहिजेत, तर मागील 2 महिन्यापासून वारंवार विद्यार्थ्यांना आंदोलनात उतरावं लागते. तर आता कुठेतरी असं वाटतं की राजकीय लोकप्रतिनिधीने हे विषय तात्काळ जे काय असेल ते मार्गी लावले पाहिजे. MPSCच्या विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनावर आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी केलेलं मार्मिक ट्विट बरंच काही सांगून जातं. या ट्विटचा सरळ अर्थ असा आहे की राजकीय पक्षांनी कितीही श्रेयवादाची लढाई केली तरी आयोग हा स्वायत्त आहे. त्यामुळे आयोगालाच हा निर्णय घ्यावा लागेल. परिणामी परीक्षार्थींनी अभ्यास सोडून आंदोलन करणं हीच आंदोलनाची मोठी शोकांतिका आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.